फक्त महागडे शॅम्पू आणि तेल लावून केस गळती थांबेल या भ्रमात तुम्ही आहात का? मित्रांनो, वरील किती उपाय केलेत तरी जोपर्यंत शरीरातले आतलं मूळ कारण समजत नाही तोपर्यंत केस गळणं थांबणार नाही. तर आज या विज्ञानाच्या मदतीने समजून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव बेंदाळे. आजचा विषय आहे केस गळणे. केस गळण्याची समस्या आजकाल फक्त मोजक्या लोकांना राहिलेली नाही. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उशीर पडलेले केस पाहताना मनात जी धाकधूक होते ती मी समजू शकतो. अंघोळ करताना पाण्याच्या जाळीत अडकलेल्या केसांचे गुच्छ, पहिल्यावर किंवा कंगव्यात अडकलेले केस काढताना आपल्याला आत्मविश्वास कुठेतरी गळून पडतो. आरशासमोर उभं राहिल्यावर जेव्हा कपाळ रुंद झालेलं दिसतं तेव्हा भाग पॅरेंटिंग मोठा झालेला दिसतो तेव्हा आपण आतून तुटतो. तरुणपणातच म्हातारे दिसण्याची ही भीती माणसात अजून पोखरून टाकते. तसेच माझ्या ओपीडीमध्ये कालच एक पेशंट आला होता. त्याचं नाव साहिल होतं. 6 महिन्यापासून सतत डोक्यावर तो कॅप घालत असत आणि बाहेर पडायचा. त्याने मित्रांसोबत बाहेर जाणं व फोटो काढणं सगळं बंद केलेलं. क्लिनिकमध्ये आल्यावर तो अक्षरशः रडलेल्या आवाजात म्हणाला, डॉक्टर, मी बाजारात मिळालेले सगळी तेल वापरून झालेत, त्यामुळे डॅन्ड्रफचे व सगळे शॅम्पू वापरलेत, पण माझे त्याचं जाणं थांबत नाही आहे. माझं करिअर आणि लग्न दोन्ही आता या कपाळावरच्या टकल्यामुळे थांबले असं वाटतंय. मी त्याला सांगितलं की आपण रक्ताच्या तपासणी केलीत का? तेव्हा त्याने काहीतरी वेगळंच उत्तर दिलं. त्यांचा डॅन्ड्रफ किंवा बाहेरची धूळ या प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम त्याच्या शरीराच्या आत होता. ऑफिसच्या प्रचंड ताणतणावामुळे आणि चुकीच्या आहारामुळे त्याच्या शरीरात व्हिटॅमिन D3 आणि प्रोटीनची पातळी अत्यंत खालावलेली होती. मित्रांनो, आता थोडा वेळ डोळे बंद करा आणि कल्पनेने आपल्या डोक्याच्या त्वचेखालील आपण स्काल्प म्हणतो, त्या स्काल्प आपले केस हे एकदा सुंदर रोपासारखे असतात. त्याचप्रमाणे रोपाला जगण्यासाठी मुळामधून पाणी व खत लागते. तसेच केसांच्या मुळांना हेअर फॉलिकल्स असतात. त्यामध्ये हेअर फॉलिकल्स रक्ताद्वारे व ऑक्सिजन, प्रोटीन व जीवनसत्वे लागतात. पण जेव्हा तुम्ही सतत ताणतणाव, स्ट्रेस घेतात तेव्हा तुमचं शरीर कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन सोडत असतो. आपण स्ट्रेस घेतो. हा हार्मोन तुमच्या केसांच्या मुळाशी असलेल्या रक्ताच्या नसांना, ब्लड वेसल्स म्हणजे अंकुंचन पावण्यात भाग पाडतो. एका क्षणात तुमच्या केसांचा अन्नपाणी पुरवठा बंद होतो. त्यातल्या त्यात केस आतून गुदमरतात, उपाशी राहतात आणि अकाली गळून पडतात. आणि जर तुम्हाला अनुवंशिकतेचा जेनेटिक त्रास असेल तर DHT नावाचा हार्मोन तुमच्या केसांच्या मुळांना हळूहळू बारीक करून कायमचं मारून टाकतो. तुम्ही बाहेरूनही किती तेल लावलं तरी आतली मुळं उपाशीच असतात. हे विज्ञानाने सत्य आहे की रोज 50 ते 100 केस गळणं अगदी सामान्य आहे. पण जर तुम्ही झोपेतून उठल्यानंतर उशीवर 10 पेक्षा जास्त केस दिसत असतील तर डोक्याची घंटा आहे. पुरुषांमध्ये कपाळाच्या बाजूने केस जाणे, रेशेडिंग हेअरलाईन आणि महिलां केसांची जाडी कमी होणे ही टक्कल पडण्याची पहिली पायरी असते. आपले केस केराटिन नावाच्या प्रोटीनने बनलेले असतात. विज्ञानानुसार एका माणसाला रोज त्याच्या वजनाच्या प्रति 1 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. उदाहरणार्थ 60 किलो वजन असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन. पण आजच्या धावपळीच्या जगात आपण फक्त पोट भरतो, शरीराला पोषक देत नाही. पण काही अवस्था अशी असते की ती घाबरून जाण्यासाठी अजिबात गरज नाही. आशेचा मोठा किरण हा आहे की जर तुम्ही योग्य वेळ आपली पावलं उचललीत तर आपले केस नक्की वाचू शकतो. परंतु माझ्या वैद्यकीय अनुभवानुसार तुम्हाला आजपासून 3 गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यातलं पहिलं मूळ कारण आहे की मुलांना आतून पोषण द्या. डाएट अँड लाईफस्टाईल. रोज किमान 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे. आहारात प्रोटीनचा वाढवा. सोयाबीन आणि मोड आलेली कडधान्य,
किंवा अंडी किंवा मासे यांचा समावेश करा. त्याच्यातल्या त्यात आयर्न लोह वाढवण्यासाठी बीट रूट, डाळिंब किंवा हिरव्या पालेभाज्या नक्की खा. रोज 15 मिनिटं प्राणायाम किंवा योगा करा, ज्याच्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल आणि मुलांना रक्तपुरवठा वाढेल. तसेच वैद्यकीय उपचार, मेडिकल ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये काय करू शकतो की जर केस गळती जास्त असली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिनॉक्सिडिन लोशनचा वापर सुरू करा. हे लोशन मुळापर्यंत जाणाऱ्या रक्ताच्या नसांना रुंद करते आणि केसांना पुन्हा जीवनदान देते. पुरुषांमध्ये डिटेज हार्मोन रोखण्यासाठी फिनास्टेरॉइडच्या गोळ्या खूप गुणकारी ठरतात, पण हे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेऊ नका. आधुनिक तंत्रज्ञान. तिसरं, ॲडव्हान्स क्लिनिकल थेरपी. त्याच्यामध्ये काय असतं की जर तुमची मूळ खूप कमकुवत झाली असेल तर PRP प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी हा एक जादुई उपाय आहे. त्यात तुमच्याच रक्ताची प्लाझ्मा काढून तो केसाच्या मुळापर्यंत इंजेक्ट केला जातो. त्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते आणि जे तिथे केस पूर्णपणे गेले आहेत तिथे हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे हेअर प्लास्टमेंट हा एक अत्यंत सुरक्षित आणि कायमस्वरूपी परमनंट मार्ग आज उपलब्ध आहेत. तरी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, केस वाचवणं खूप सोपं आहे, पण गेलेले केस परत आणणं खूप कठीण आहे. त्यामुळे आजच जागे व्हा. महागड्या शॅम्पूच्या व जाहिरातीच्या भुलण्यापेक्षा एका चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा स्किन डिसीज त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. योग्य वेळी केलेले रक्ताची तपासणी ब्लड टेस्ट तुमचे केस आणि आत्मविश्वास दोन्ही वाचवू शकते. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये योग्य माहिती आणि योग्य जरी आशा मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना नक्की शेअर करा. जो केस गळण्यापासून चिंतित आहे व वैद्यकीय क्षेत्रातील अशाच सत्य आणि खात्रीशीर माहितीसाठी आपले चॅनल हेल्थ विथ डॉक्टर गौरव नक्की सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा.